हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो धन्यवाद रसिक हो धन्यवाद। प्रथम महाराष्ट्राचा आराध्य दैवत विघ्नहर्ता गणरायाला वंदन करून दुर्गा मातेच्या चरणापाशी नतमस्तक होऊ। त्याचप्रमाणे माझ्या गावची वाघजाई माता या विलेगावची वाघजाई माता यांना मानाचा मुजरा करून त्याचप्रमाणे आज या ठिकाणी काही शाहीर मंडळी आलेले त्याच्यामध्ये काही तुरेवाली मंडळी आहेत काही शक्तिवाली मंडळी आहेत आणि सर्व रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे माझे प्रतिस्पर्धी शाहीर श्री नंदकुमारजी आगरे यांना शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि माझ्या पहिल्या वारीला सुरुवात करतोय। लक्ष असू द्या। धन्यवाद। हॅलो हॅलो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सप्तसुरा तालस्वराने सप्तसुराने तालस्वराने आळवितो तुझला जय जगदंबे तुला भवानी जय अंबिके तुला
तुला जय जगदंबे तुला भवानी जय तुला
हेलो स्तवन झालेला आहे. गाण्याला सुरुवात करतोय, लक्ष असू द्या. या विश्वात देवा तुझी कीर्ती अमर आहे. या विश्वात देवा तुझी कीर्ती अमर आहे. आणि अधीर दुबळ्यांच्या भक्ताचा आधार गणराया तूच. तुझी मूर्ती देवानी सदना नयनात पाहत आहे. तुझी मूर्ती सदा नयनात पाहत आहे. आणि ठेवीची कृपा दृष्टी या भक्तावर हा माझा विश्वास आहे. सुन साहेबा सुन
प्यार की धुन सुन साहिबा सुन प्यार की धुन हो मैंने तुझे चुन लिया तू भी मुझे चुन सुन साहिबा सुन प्यार की धुन सुन साहिबा सुन प्यार की धुन बघा गणाला सुरुवात करतोय लक्ष असू द्या मातीचे गण साकारले मातीचे कण साकारले हो आदिशक्तीचा बाळतो लाडला हगण मातीचे गण साकारले
श्री संदीप गोताड, श्री अभय शितक, परेश खवाली आणि अक्षय चव्हाण या सर्वांकडून आमच्या या नृत्य कलेसाठी रोख 600 रुपयाचं बक्षीस आलं आहे. तसेच सन्माननीय श्री शिवाजी भोसले राहणार गोंडे यांच्याकडून 251 रुपयाचं बक्षीस आलं आहे. तसेच कुमार अनिश अनंत धामणे आणि त्यांचा सर्व परिवार मुक्काम पोत्री यांच्याकडून सुद्धा आमच्या या कलेसाठी रोख 125 रुपयाचं बक्षीस आलं आहे. तसेच माऊली मेकर चाकादेवी यांच्याकडून 100 रुपये, कैलासवासी पांडुरंग भिकाजी देसाई उर्फ अप्पा देसाई विले यांच्या स्मरणार्थ सन्माननीय श्री सुनील पांडुरंग देसाई यांच्याकडून आमच्या या मंडळासाठी रोख 101 रुपयाचं बक्षीस आलं आहे. आम्ही नाच मंडळ या सर्व बक्षिसदात्यांचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. गवळणीला सुरुवात करतोय. स्तवन गण झालेला आहे. आजचा जो गवळणीचा विषय आहे हा आपल्या समोर सादर करतोय माझे प्रतिस्पर्धी शाहीर नंदकिशोर आगरे यांनी जरा जे गवळण गातोय त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. नाहीतर आल्यानंतर म्हणाल बुवा काय पण बोलून गेले, मला काही समजलं नाही. बघा गवळणी प्रेमाच्या गायला जातात, कृष्णाच्या खोड्या गायला जातात. पण आज मी एक अशी गवळण गातोय की कृष्णाला कालिया मर्दनाच्या वेळी, ही कथा आपल्याला सर्वांना माहित आहे लहान थोरापासून, कृष्णाला कालिया मर्दनाच्या वेळी दंश झाला होता. आणि तो हा दंश कोणी केला होता तर कालियाने केला होता. जेव्हा कृष्णाचं कालियाचं युद्ध झालं त्यावेळेला कृष्णाला कालियाने दंश केला होता. त्यावेळी त्याला ताप आला आणि त्याच्या अंगाचा दाह म्हणजे आग झाली. त्याच्या अंगाची ताप आल्यानंतर भरपूर असं वैद्य झालं, त्याने सुद्धा तो ताप उतरला नाही. पण तो ताप राधेच्या पाय धुळीनं तो ताप कृष्णाचा उतरला गेला. आणि ही सहचरित्र राधा, या राधेच्या पाय धुळीनं तो ताप उतरला गेला कृष्णाचा, ते या गीतातून सादर करतोय. लक्ष असू द्या. बघा वाक्यरचना कशी केलेली आहे बुवा, लक्ष असू द्या. बुवांचं नाव आहे नंदकिशोर आगरे. बुवांचं नाव आहे नंदकिशोर आगरे. त्याच गाण्याचा संदर्भ घेऊन तर मी गीत गायन सादर करतोय. लक्ष असू द्या.
आहे तुझं माझं नातं गाणं वासरीच्या सुरात आहे पण केल्यास खोड्या तर मी तुला जरा वाईट आहे अरे चढली असेल पूर्वी जास्त तुला हे नंद किशोरा अरे चढली असेल गुरमी जास्त तुला नंद किशोरा तर माझ्या या पाया खालची तुला पुरेशी आहे काय पाया खालची धूळ म्हणून म्हणतोय काय तुझ्या लावणी कपाळी माझी ही पाय धुळी तुझ्या लावणी कपाळी माझी ही पाय धुळी झाली थंड होती नंद किशोरा आगरे तुला कालिया लागला होता कसा सांग रे बघा कालिया लागला म्हणजे कालियाने दोष केला हो लक्ष द्या तुला कालिया लागला होता कसा सांग रे तुला कालिया लागला होता कसा सांग रे तुला कालिया लागला होता कसा सांग रे Thank you.
धन्यवाद रसिक हो. कुमार किशोर येलिये यांच्याकडून 100 रुपये आणि तरवळ आगवे ग्रुप ग्रामपंचायत या ग्रामपंचायतीचे उपसरपंच सन्माननीय श्री सुयोग माचिवले यांच्याकडून आमच्या ढोलकीपट्टू कुमार भावेश मालक याच्यासाठी रोख 200 रुपयाचं बक्षीस आलं आहे. तसेच कुमार नितेश माचिवले यांच्याकडून सर्व वाजंत्री यांसाठी 105 रुपयाचं बक्षीस आलं आहे. तसेच श्री विश्वास कमलाकर माचिवले यांच्याकडून सुद्धा आमचा ढोलकीपट्टू कुमार भावेश याच्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलं आहे. आम्ही नाच मंडळ त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद. या मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष श्री राजेशजी सावंत आणि श्री जग्गू सावंत, श्री सुभाष सावंत या सर्वांकडून आमच्या या नृत्य कलेसाठी रोख 501 रुपयाचं बक्षीस आलं आहे. आम्ही नाच मंडळ त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.
प्रश्न उत्तराचा याच्याकडे वळतोय माझे प्रतिस्पर्धी शाहीर आगरे बुवा यांना जो आजचा विषय आहे या विषयाची प्रत दिलेली आहे आणि या विषयाचं उत्तर देतील अशी अपेक्षा आहे त्यांच्याकडून. कारण हा जो शक्तितुल्याचा खेळ आहे, सामना आहे, हा ज्ञान आजमावायचा आहे. तरी आपला रसिक प्रेक्षकांना जो आजचा विषय आहे तो लक्ष देण्यासाठी सादर करतोय. पूर्वी पुराणामध्ये मालप नावाचा पराक्रमी क्षत्रिय होऊन गेला. रसिकांना वाटेल सारखा सारखा तोच प्रश्न, पण जी मालपात दम आहे बुवा तो कोणाच्यात नाही. बऱ्याच साऱ्या टोळेवाले मंडळींनी उत्तर दिलेलं आहे, पण ते काही व्यवस्थित असं आम्हाला आमच्या ग्रंथाच्या आधारे नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही ते मान्य करत नाही आणि ते खरोखरच उत्तर देतील त्यांना शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येईल असं जाहीर करतो. पूर्ण विषय ऐका. पूर्वी पुराणामध्ये मालप नावाचा पराक्रमी क्षत्रिय होऊन गेला. तो कोणत्या वंशाचा होता, तो कोणाचा नातू होता आणि त्याचं दैवत कोणतं. पूर्वी पुराणामध्ये मालप नावाचा पराक्रमी क्षत्रिय होऊन गेला. तो कोणत्या वंशाचा होता, तो कोणाचा नातू होता आणि त्याचं दैवत कोणतं, हा आमचा आजचा विषय आहे. आणि बुवांसाठी टिपी दिलेली आहे, शिव आणि माया. शिव आणि माया यापासून झालेला 8वा मूळ पुरुष मानव, हे उत्तर बुवाने द्यायचं नाही. शिव आणि माया यापासून झालेला 8वा मूळ पुरुष मानव हे उत्तर द्यायचं नाही. हे उत्तर सोडून आमच्या प्रश्नाचा विषय आपण लक्षात घ्यायचा आहे. सुरुवात करतोय प्रश्नपदाला. ज्ञानाची खास अरे पूर्वावी आस सवाल तुम्हाला केला. अरे ज्ञानाची खास पूर्वावी आस सवाल तुम्हाला केला. हरदास नाव खाऊ नका भाव मी भल्या भल्यांना भारी पडला. अरे भल्या भल्यांना भारी पडला. काय म्हणतोय, अरे हरिदास राव खाऊ नका भाव मी भल्या भल्यांना भारी पडला. अरे भल्या भल्यांना भारी पडला. हे मालपाचं नाव आता शोधा केवळ नाव माझा विषय भारी ठरला. हे मालपाचं नाव आता शोधा केवळ नाव माझा विषय भारी
श्री गणेश गोताड मेढे यांच्याकडून 200 रुपये, तसेच शक्तिवाले देऊळगावचे माननीय श्री राकेशजी घाणेकर यांच्याकडून 150 रुपये, तसेच या मांजरे गावचे सन्माननीय सरपंच श्री सचिन मांजरेकर यांच्याकडून सुद्धा आमच्या कलेसाठी 201 रुपयाचं बक्षीस आलं आहे. तसेच कुमार समर्थ कल्पेश पाडावे 101 रुपये, कुमार मंथन महेंद्र पाडावे आणि कुमारी नमिता महेंद्र पाडावे यांच्याकडून 201 रुपये. तसे या सर्व बक्षीसदात्यांचे आम्ही मंडळ आभारी आहोत. तसेच रसिक हो, या उपळे गावचे हौसी कलाकार सन्माननीय श्री संतोष जाधव यांच्याकडून सुद्धा आमच्या या कलेसाठी रोख 101 रुपयाचं बक्षीस आलं आहे. आम्ही नाच मंडळ त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद रसिक हो. प्रश्न पदापर्यंत आपला कार्यक्रम आटोपलेला आहे. हॅलो हॅलो, बघा, जो माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे, आपल्या पंचक्रोशीतील नामांकित असे साऊंड मास्टर यांचं नाव या जिल्ह्यामध्ये, तिन्ही जिल्ह्यामध्ये, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जास्त, त्यांच्यासाठी 2 ओळी लिहिल्या आहेत. त्यांच्यासाठी 2 ओळी लिहिल्या आहेत. ते आपल्या समोर सादर करतोय सन्माननीय प्रकाशजी गोताड यांच्यासाठी. ज्याच्या आवाजाने दुम दुमलं हे अंबर, ज्यांच्या आवाजाने दुम दुमलं हे अंबर, साऱ्या जिल्ह्यात गाजतोय ऋषी साऊंड एक नंबर, साऱ्या जिल्ह्यात गाजतोय ऋषी साऊंड एक नंबर. Thank you.
श्री संदीप कोताड, श्री अभय शितक, श्री परेश गव्हाणी, श्री अक्षय चव्हाण या सर्व हौशी कलाकारांकडून आमच्या या नृत्य कलेसाठी पुन्हा एकदा 501 रुपयाचं बक्षीस आलं आहे. आम्ही नाच मंडळ त्यांचे आभारी आहोत. तसेच संजय भोगले, राणा देन यांच्याकडून सुद्धा आमच्या या कलेसाठी रोख 101 रुपयाचं बक्षीस आलं आहे. आम्ही नाच मंडळ त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद.